नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा आहे की जुलै महिन्याचा हप्ता आहे तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत। साधारणतः लक्षात घ्या की जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आता लाडक्या बहिणींची लवकरच संपणार आहे, कारण का सर्वात प्रथम हप्ते वितरणाचा जी प्रसिद्ध व्हावा लागतो, कारण का शासकीय मान्यता मिळाल्याशिवाय हा जो निधी आहे तो डीबीटीकडे वर्ग केला जात नाही आहे आणि अजून हा जीआरच आला नसल्यामुळे लाडक्या बहिणींना अजून हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहे। साधारणतः सोमवार आहे, वर्किंगचा दिवस आहे। आजपासून कुठल्याही वेळी लक्षात घ्या, आज दिवसभरामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते। साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली, याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफी असेल, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील यांच्या अनुदानाचं वाटप असेल, तर या संदर्भातले निर्णय झाले, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून निर्णय झाले नाही आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये जर मंत्रिमंडळाची बैठक होत असेल तर याच्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो आणि एवढं मात्र कन्फर्म आहे की याच चालू आठवड्यामध्ये कुठल्याही दिवशी हप्ते वितरणाचा जीआर पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे। ज्यावेळी जीआर प्रसिद्ध होईल त्यावेळी खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर काही ठिकाणी असं सांगितलं जात आहे की हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर हप्ते जे येणार आहेत तर 2100 रुपयांचा हप्ता येणार आहे, अशी बातमी देखील लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत आहे। पण माझी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो 1500 रुपयेच येणार आहे। वाढीव हप्ते वितरणासंदर्भात अजून कुठलाही निर्णय नाही आहे आणि 2 हप्ते एकत्रित मिळण्यासंदर्भात अजून कुठलीही अपडेट नाही आहे, कारण का रक्षाबंधन या महिन्याच्या अखेरपर्यंत आहे। त्यामुळे लक्षात घ्या, अजून शासनाची या संदर्भात कुठलीच तयारी नाही। मिळालेल्या माहितीनुसार येणारा हप्ता हा एकच येणार आहे आणि तो देखील जुलै महिन्याचा। जर हप्ते एकत्रित मिळणार असेल तर आत्ताचा हप्ता विलंब होऊ शकतो, लक्षात घ्या। या संदर्भात आपण अपडेट घेतच आहोत। तर साधारणतः या हप्ते वितरणाचा जीआर आजपासून कुठल्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो, कारण का शासकीय निर्णय होणं महत्त्वाचं आहे, त्यानंतरच डीबीटीकडे लाभ वितरण आहे ते केलं जातं। जर आज हप्ते वितरणाचा जीआर येत असेल तर हप्ते वितरण देखील 2 ते 3 दिवसांच्या कालावधीनंतर याच आठवड्यामध्ये सुरू होऊ शकतं। पण लक्षात घ्या की आपण सगळ्यात प्रथम जी वाट पाहतोय ती जीआर प्रसिद्ध होऊ द्या आणि त्याच्यानंतर आपण हप्ते वितरणाच्या तारखेसंदर्भात माहिती तुम्हाला देऊच। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। तर येणारा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा जुलैचा हप्ता येणार आहे आणि याचबरोबर ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत, KYC केलेली नाही आहे, अशा लाडक्या बहिणींना तुर्तास अपडेट नाही। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।